यांचा संघ तुम्ही पाहणार आहात. 3 षटकांचे मॅच. चार षटकांचे मॅच. नेरळ संघाने टॉस जिंकलेला प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारलेले. पहिलं षटक बॉलिंग टाकवरती गोलंदाज साजिद शेख. सलामीची जोडी कल्पेश आणि नितीन यांना तुम्ही पाहतायत. पहिला बॉल यावेळेस ऑन साइडला स्कोर ऑफ विकेट. चेंडूला वळवला. बॉल चालला लॉंग लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पाठमोड स्थितीमध्ये. अगदी आपण पाहतोय स्वतःचा तूल सावरत असताना या ठिकाणी बॉल चालला सीमा पार. धावा मिळताय 4. बॅटिंग करत असताना टीम पलक 11 सरवली संघाला. शंकर धुळे आणि सुदाम धुळे यांच्या वतीने देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक स्वागत. नुकताच आमच्या मंचावरती आगमन झालं आमचे चंद्रकांत भाऊ धुळे यांचे मनपूर्वक स्वागत. 5 धावा फलकामध्ये. षटक क्रमांक 2 मध्ये पहिल्यामध्ये आपण आहोत. गोलंदाज साजिदला तुम्ही पाहता 2 चेंडू टाकलेले. 5 धावा फलकामध्ये. ओ ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑन साइडला बॉल चाललाय. गॅप शॉट सिलेक्शन. बॉल चालला अलॉंग द कार्पेट. जणू काही जमिनीला गुदगुल्या करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार. धावा मिळतील. त्या ठिकाणी आपण पाहतो वैभव चतुर होते चेंडूला गॅदर करण्यासाठी, परंतु तो सुद्धा चेंडू त्यांच्या हातातून निसटलेला आहे. हुलकावणी दिली आहे मी तर म्हणेन. ऍक्शन रिप्ले मध्ये लगेचच पाहायला मिळाला. धावा संख्या फलकावरती 9. षटक क्रमांक पहिलं साजिद शेख. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो स्विच इट. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. पॉइंटला बीट करत बॉल सीमा पार. धावा आणखी मिळतील. बॅटिंग करत असताना टीम पलक 11 सरवली संघाला 4. दार स्वरूपात तुम्हाला पाहायला मिळते. 13 धावा फलकामध्ये. त्याच दरम्यान आमचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाऊशेठ राऊत हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात. त्यांना विनंती दिला पण या मंचावरती. 13 धावा फलकामध्ये. शेवटचे 2 बॉल शिल्लक. स्टील 2 to go. हो स्विच इट करण्याचा प्रयत्न. आणखी एक टॉप एज आणि सेल टॉप. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर कदाचित झेल ड्रॉप करण्यात आले. बॅटिंग करत असताना नितीन या फलंदाजाची ऑन स्क्रीन तुम्हाला पाहायला मिळेल. जाणता राजा क्रीडा मंडळ कासगाव संघाचे सर्व शिलेदार हरेशदादा राऊत, त्यांच्या पाठीमागे नवनाथ राऊत, क्रिश राऊत असतील, आदित्य गायकवाड हे सुद्धा संपूर्ण. अगदी आपण पाहिलं तर मिलिंद राऊत सुद्धा आहेत. संपूर्ण क्रीडा नगरीचा आढावा घेत असताना 14 धावा. हो शेवटचा बॉल. स्ट्रॉंग अपील. क्लीन बॉल या ठिकाणी करण्यात आले. फलंदाज सलाबाद. या ठिकाणी आपण पाहतोय घराचं जर मागचं दार उघडं ठेवलं तर चोरी निश्चितच होणार. फलंदाज सलाबाद. पहिला धक्का लागला टीम. या ठिकाणी आपण पाहतोय सरवली संघाला पहिला धक्का. फलंदाज बाद. अगदी आपण पाहिलं तर क्लीन बोल्ड होतात. मिडल स्टंप वरती हा चेंडू आदळलेला आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आम्हाला पाहायला मिळाला. कदाचित आपण पाहिलं तर आम्ही थोडंसं वाईड आहोत
अर्थातच आमचा स्क्वेअर लेगला आमचं समालोचन कक्ष या बाबतीत विश्लेषण करणं पियुष बाबरे सर थोडंसं कठीण आहे. जेव्हा ॲक्शन रिप्ले आपल्या समोर येईल ना तेव्हा मात्र निश्चितच आपल्याला त्याचं विश्लेषण करता येईल. आणि आता या ठिकाणी आपण पाहतो हा क्लीन बोर्ड मिडल स्टंपवरती हा चेंडू होता. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 14 धाबा धाव फलकावरती. आज तुम्हाला कल्याण डोंबिवलीचे 2 आवाज ऐकायला मिळतात जे या स्पर्धेला लीड करतात. आमचे रोशनजी संतेश सर आणि सन्माननीय जगदीशजी पाटील सर जे मात्र आपले मार्गदर्शक आहेत. कर्जतचा एक आवाज पियुषजी बाबरे सर आणि नुकताच आपण पाहिलं तर महाराष्ट्र भर ज्यांचा आवाज सातत्याने तुम्ही ऐकत असाल. बैलगाडा शर्यत असेल क्रिकेट असेल ते आमचे राहुलजी भुईर सर यांचा सुद्धा आपण आवाज ऐकलेला आहे. षटक क्रमांक पहिले संपन्न झाले. 14 धावा धाव फलकावरती. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. गोलंदाज आपण पाहतो मुस्तकीन चांगल्या दर्जाची गोलंदाजी ते करतायत. मागचा सामना आपण पाहिला तर 4 षटकामध्ये तब्बल 65 धावा चेस करण्यात आल्या. काय जबरदस्त बॅटिंग राहिली होती. तिसरी 11 मोहाची वाडी नेरळ संघाची. मुस्तकीन यांना तुम्ही पाहता षटक क्रमांक 2 मध्ये. सुस्वागतम 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 या सन्मान समटोली गावचे विद्यमान माजी सरपंच सन्माननीय किशोरजी देसले साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती राहील आपण या मंचावरती या सन्मान आमचे ओरिजिनल नारायण ढाब्याचे ओरिजिनल कुक तुम्हाला पाहायला मिळतील. सुनीलजी पवार यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आम्ही नेहमी म्हणत असतो की जिथे ओरिजिनल सुनील पवार कुक तिथे सर्वांना जास्त लागते भूक. नारायण ढाबा सर्वांचं कमिटीचं सहर्ष मनापूर्वक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय बॉल चालला डीप मध्ये. कवच दिशेने हा फटका एक्झिक्यूट करण्यात आलाय. सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धाबा संख्या धाव फलकावरती आमचे ऑफिशियल स्कोरर प्रबुद्ध आम्हाला माहिती देतात 17 धाबा. आज 4 दिवस रात्र त्यांना आपण पाहिले. आजच्या शेवटच्या अंतिम रात्रीमध्ये सुद्धा आमच्या समावेश जॉईंट आहेत. ऑफिशियल स्कोरर ऑफिशियल कॉमेंटेटर म्हणून त्यांचा आवाज सुद्धा आपण ऐकलेला आहे. ओ लाईन खराब आहे. अंपायर सिग्नल आपण पाहतोय. चेंडू थोडासा आज जरूर आला परंतु लाईन खराब आहे अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. मुस्तकीन चांगली गोलंदाजी करतात. चांगला ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोन्ही बाजूने वळवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे. हो समोर खेळत बॉल चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. काय जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. बॅटिंग करत असताना निखिलच्या बॅट मधून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. जणू काही गुलाबी थंडीमध्ये या मॅच मध्ये आपण पाहिलं तर निखिलच्या बॅट मधून निघतात आग्नीच्या ज्वाला आणि बाहेर पडलाय तो तोपेचा गोळा. इट्स अ मॅक्सिमम पॉवरफुल षटकार. चोवीस धाबा धाव फलकावरती. तुडुंब वाहणारी क्रीडा नगरी प्रेक्षकांनी आता मात्र दुमदुमले. वैशिष्ट्य राहिले कुणाल मात्रे या क्रीडा नगरीचं आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी. 24 धाबा धाव फलकावरती. शेवटचा अंतिम बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. स्टील 1 टू गो. अद्यापपर्यंत धावांची गती अप्रतिम पाहायला मिळाली आहे. ती पलक 11 सरवली संघाची. हो फुल टॉस बॉल. गती थोडीशी कमी केली आहे. पॅडवरती चेंडू आदळला. बॉल चालला मागे शॉट थर्ड मॅनला आणि चेंडू गॅदर करत असताना लेग बायची मिळते एक सिंगल धाव. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय. 12.50 गतीनं धाबा धाव फलकामध्ये पाहायला मिळतील. एकंदरीत बॅटिंग करत असताना पलक 11 सरवली संघ पोहोचलाय 1 बाद 25 वरती. ऑन स्क्रीन तुम्हाला ओरिजिनल नारायण ढाबा नंबर 1 कुक सुनील पवार यांचं नुकताच आगमन झालंय. आमचे मॅनेजर सुद्धा आहेत नारायण ढाब्याचे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. सर्व टीमचं आपण कौतुक करू. आणि नुकताच आपण पाहिलं तर हर्षल बालाराम भगत यांनी सुद्धा या स्पर्धेतून रजा घेतलेली आहे. सुरुवातीला आपला बहुमूल्य वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिला. षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. 25 धाबा धाव फलकावरती आहेत. चांगले मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट आहे तर दुसऱ्या बाजूला नेरळ कर्जत ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहताय.
कर्जत प्रीमियर लीग सुद्धा आता तुमच्या सर्वांच्या भेटीला येते. उद्यापासून त्या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे. सर्व कर्जत ग्रामीण क्रिकेट रसिकांसाठी ती आनंदाची पर्वणी असणार आहे. KPL. चला प्रेक्षकांना विनंती आहे, मामा या इकडे. मामांना माहिती आहे शेवटचा दिवस आहे. मामा या मागे या. हो पहिला बॉल त्याला उचललाय, क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बनतील प्रेक्षक, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर. प्रयत्न भरपूर चांगले पाहायला मिळाले, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. बॉल सीमा पार, ठोकलाय षटकार. कुणाल आपण पाहिलं तर शेवटचा आणि अंतिम दिवस रात्र. आज भरपूर कलाकार तुम्हाला पाहायला मिळतील. या ठिकाणी आपण पाहतो चेंडू जणू काही बॉडीवरती आदळतो. इथे मात्र विकेटचं पतन होईल रन आउटच्या स्वरूपात. प्रथम लागेल फलंदाज नितीनला आणि धक्का क्रमांक दुसरा लागलाय टीम पलक 11 सरवली टीमला फलंदाज बाद. या ठिकाणी कदाचित या संपूर्ण क्रीडानगरीचा या ठिकाणी आपण पाहिलं तर पेहराव करत होते. अगदी आपण पाहिलं तर या ठिकाणी त्याला राखलं जात होतं, परंतु आज हे मामा मला असं वाटतंय की घरी जाणार नाहीयेत. षटक क्रमांक 3 मध्ये आपण आहोत. या सन्माननीय भाऊशेठ राऊत आमचे अत्यंत जवळच्या मार्गदर्शक आहेत. ऑन साइडला बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. खडे खडे स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळालाय. बॅट्समन करणच्या बाट मधून आलाय. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार करणच्या विरोधात निखिलच्या बाट मधून आलाय षटकार. आमचं थोडस विश्लेषण चुकलं. गोलंदाज करण आहे आणि बॅटर सुद्धा नवीन आलेला करण आहे, परंतु बॅट्समन निखिलच्या बाट मधून हा षटकार आलेला आहे. या भाऊशेठ आपलं स्वागत आहे. गुलाबी थंडी आहे आणि या थंडीमध्ये सुद्धा या स्पर्धेचा आनंद ते घेत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आहेत. यावेळेस आपण पाहतोय फटका दर्जेदार पाहायला मिळाला. ऑनसाइडला रोशन अडाव अर्थातच आमचे जवळचे एक जबरदस्त परम मित्र सुद्धा आहेत आणि गुग्गू या नावाने ते परिचित आहेत. धाबा संख्या धावफलकामध्ये 38. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं प्रगती पथावरती. शेवटचे 2 बॉल शिल्लक. राऊंड विकेट. ओ बॅटची कडा फलंदाज झाल्या बाद. कॉट बिहाइंडच्या रूपानं आणखीन एक धक्का लागेल टीम सरवली संघाला. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 लागलाय. फलंदाज सलग आपण जर पियुष बाबरे सर याच रस्त्याने आपण नेरळ शहरामध्ये दाखल झालो की वाकस टुर्नामेंट सुद्धा सध्या चालू आहे. चर्चेचा विषय गेली महिनाभर आपण त्या स्पर्धेची चर्चा करतोय, परंतु आता अगदी ही स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली आहे. कदाचित या स्पर्धेच्या कारणास्तव आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं नाही. शेवटचा अंतिम बॉल. अजिंक्य पवार KTC लाईव्ह इव्हेंट मंगेशदादा पवार पुरस्कृती स्पर्धा त्यांच्या सोबतीने आयोजित करण्यात आलेली. शेवटचा बॉल राऊंड विकेटने बॉलला फेकून दिले. ऑन साइडला बाउंड्री लाईनच्या बाहेर आणखीन एक धमाकेदार कासगाव चषकातील ब्रँडेड षटकार.
चांगली धाबसंख्या बनवण्याचा प्रयत्न 44 धाबा धावफलकामध्ये आहेत। याच दरम्यान आमच्या मुख्य मंचावरून अनेक सारे मान्यवर या माचा आनंद घेत आहेत। सन्माननीय शहबाचाच्या बोबेरे असतील, अखिलबाई बोबेरे, शनवाजबाई शेख, किशोरजी देसले, आमचे श्री गणेश देवस्थान ट्रस्टीचे अध्यक्ष पप्प्याबाई टेंबे या माचा आनंद घेत आहेत। सन्माननीय भाऊशेठ राऊत असतील, ओरिजिनल नारायण डाबेचे कुक सुनील पवार हे सुद्धा मॅचचा आनंद घेतात। सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण करू आणि थेट जाऊया ऑन गोईंग मॅच कडे। आज कोंडिलकर मामा हे मात्र भलत्या फॉर्म मध्ये, कदाचित आपण पाहतो या ठिकाणी ते सुद्धा स्पर्धेचा आनंद घेत आहेत। मामा लगे रहो, शेवटचा अंतिम षटक, अमोल चव्हाण ऑन साइडला बॉलला वळवलंय, जागा बनवली फटक्यासाठी, बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर, एक टप्पा घेत सीमा पार, धावा मिळतील टीम सरवली संघाला 4। जर आपण पाहतोय सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर पलक 11 सरवली संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बाळूशेठ बोराडे यांच्या वतीने तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल। ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आपण पाहतो, लेफ्ट ड्राइव्ह, बॉल चालला लॉंग ऑफला, एक सिंगल आली आहे। षटक क्रमांक 4 चा खेळ चालू आहे मैदानाच्या आतमध्ये। निखिल आणि हर्षद या 2 खेळाडूंना तुम्ही पाहतायत। धाबा संख्या धावफलकामध्ये 49, 49 धाबा आहेत। शेवटचा अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकातील काही चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे। पियुष बाबरे आपण जर पाहिलं तर या मॅच मध्ये धावा फार कमी पाहायला मिळतात, जेणेकरून मागच्या मॅचच्या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर 65 धाबा सुद्धा चेस करण्यात आल्या होत्या श्रीलेवन बोहाची वाडी संघाच्या वतीनं। बिग हिट करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि हो, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, आणखीन एक धमाकेदार खणखणीत बिग हिट षटकार। काय जबरदस्त बॅटिंग करतात, निखिलच्या बॅट मधून धाबा आल्यात एकंदरीत 26। हर्षद सुद्धा खेळतोय 12 वरती, वैयक्तिक लाईन चांगले पाहायला मिळते। नॅचरल स्विंग करण्यात आलाय, स्विंग अँड मिस, चांगली गोलंदाजी आपण पाहतो अमोल चव्हाणकडे आणि आता ही खासियत त्याची राहिलेली आहे, डॉमिनेट करत असा अक्षरशः या ठिकाणी फलंदाज हर्षदला डॉट बॉल आलाय। 55 धाबा धावफलकावरती आहेत। प्रोजेक्टेड स्कोर तुम्हाला पाहायला मिळेल, एकंदरीत 60 धावांचं दाखवण्यात आलेलं आहे, परंतु त्याही पेक्षा जास्त धाबा बनवण्याचा प्रयत्न पलक 11 सरवली संघ करेल का या मॅच मध्ये। फुल टॉस बॉल ऑन साइडला मात्र ड्राइव्ह करतायत, शतरक्षक उपस्थित आहेत, एकच धाव मिळेल, एकापेक्षा जास्त धाबा काही मिळणार नाहीत। 56 धाबा धावफलकावरती आहेत, 56 अब तक 56। आमचे कुणाल मात्र मला सांगतात जो ऑफिशियल अपडेटर आहेत आणि या वाहिनीचे फाउंडर सुद्धा आहेत, छोटे मालक ओमसा MTC स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट। शेवटचा अंतिम बॉल या सत्रातील आणि शेवटच्या बॉलवरती जरी षटकार आला तरी मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक बाळूशेठ बोराडे जे पुरस्कर्ते पलक 11 सरवली संघाचे। मागचा सामना तुम्ही पाहिला असेल, सरवली संघाची सुरुवातीला थोडीशी नाजूक अवस्था होती आणि इथे मात्र धाव मिळते 22ची। एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 57 आहे आणि आता 58 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय। ते या मॅच मध्ये येणारे 24 बॉल 58 ची गरज असणारे टीम श्रीलेवन बोहाची वाडी नेरळ संघाला जिंकण्यासाठी। थँक्यू या सन्मान आपण पाहतो कासगाव चषक 2025 भव्य डे आणि नाईट क्रिकेट स्पर्धा तुम्ही पाहतात ऑन स्क्रीन। या संपूर्ण स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे प्रणेते आणि या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय किरण शेठ राऊत यांची प्रतिमा तुम्हाला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने ही छबी या ठिकाणी भरपूर काही सांगून जाते। ड्रोन व्ह्यू, विहंगम दृश्य
ओमसा एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं एक अप्रतिम या ठिकाणी हा नजराणा पाहायला मिळतोय. हॅट्स ऑफ तुमच्या सुद्धा कामगिरीला. संपूर्ण कॅमेरामॅन असतील, ऑफिशियल अपडेटर असतील, सर्वांचं कौतुक विशेष या स्पर्धेच्या वतीने केलं जाईल. द्वितीय सत्राला जशी सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये या करूया आपण परिवर्तन. या ऐकूया नेरळ बोहाची वाडी संघाला मात्र एकंदरीत 24 बॉल मध्ये 58 धावांची गरज आहे आणि त्याच परिसरातील एक दमदार आणि गोड आवाज आमचे साथी समालोचक पियुषजी बाबरे सरांना मात्र आपण इन्व्हाइट करू कॉमेंट्री बॉक्स मध्ये. थँक्यू सो मच. साथ लागली चषकाला ग्रामस्थ मंडल कसोदरांची साथ लागली चषकाला. कासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. गंधाराजा क्रिकेट संघाचं नाव गाजतय साऱ्या जिल्ह्याला. कासगाव चषक गाजतय भारी धर्मवीर क्रिकेट मैदानाला. गंधाराजा क्रिकेट संघाचं नाव. हॅलो हॅलो चेक. मनपूर्वक धन्यवाद मॅडी सर, थँक्यू सो मच. रोशन संते सर, थँक्यू सो मच. जगदीश पाटील सर, दिग्गज समालोचकांचा आवाज आपण सातत्याने या 5व्या दिवस रात्री फॉर्मॅटमध्ये ऐकत आहात. ओळख मॅचच्या दिशेने 24 मध्ये 58. पहिलाच बॉल आक्रमण अमोल चव्हाण काम अँड कंपोज खेळाडू म्हणून याची ओळख आहे. पहिल्याच बॉल वरती सुरुवात दमदार चौकार. पहिल्याच बॉलवरती सरळ खेळत असताना पहिल्याच बॉलवरती इरादा स्पष्ट करणारा चौकार आलेला अमोल चव्हाण यांच्या बॅट मधून आलाय चौकार. टोटल 58चं टार्गेट. ओव्हर नंबर 1. हो, टर्न करून खेळण्याचा प्रयत्न, पाठीमागे निघाला चेंडू. पंचांच्या इशाराची वाट पाहत एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावत संख्या जाऊन पोहोचलेली 5 वरती. शांत आणि संयमी खेळाडू म्हणून ओळख राहिलेली आहे. सायलेंट किलर अमोल चव्हाण जे सॅकिंग एंड वरती आतापर्यंत क्रिकेट कार्यकर्तेमध्ये 3 बाईक या खेळाडूच्या नावावरती आहेत. मध्ये देखील एक करंटली बाईक त्याला मिळाली. म्हणजे चांगल्या टच मध्ये सुसाट फॉर्म मध्ये सध्या तर धावतो संपूर्ण संघ. वेगवाने चेंडू थायपॅड वरती आदळला. एक सिंगल लेग बाईकच्या मदतीने या चेंडूवरती मिळते संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावत संख्येवरती. बदलापूर गाव चषक जे रंगलं त्या स्पर्धेमध्ये संघ अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वात खेळत असताना याच अमोल चव्हाणला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची बाईक देऊन त्या ठिकाणी सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आलेला आहे.
टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 6 या धावसंख्येवरती. 22 चेंडूंचा खेळ आता बाकी राहिलेला. 22 बॉल मध्ये 52 धावसंख्येची गरज आहे. ओ वेगवान चेंडू, प्रॉपर यॉर्कर टाकलेला आहे गोलंदाज सागर यानं. पावत ऍक्शन रिप्ले होत स्टम्प्सने हा चेंडू. ओ प्रॉपर यॉर्कर, हेलिकॉप्टर बाहेर काढण्याचा प्रयत्न, लुक देण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु इतका वेगान होता की बॅट येण्याच्या अगोदरच बॉल विकेट किपर हातामध्ये जाऊन पोहोचलेला. डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्थिरावली 6 वरती. सागर करतायत पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी. दूर शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला आहे डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल हळूहळू मॅच वरती पकड मजबूत करेल. प्रत्येक येणाऱ्या रन इथे कुठेतरी मॉचवाडी संघ आगेकूच करेल परंतु मॅच मध्ये मजा येणार आहे. 20 बॉल मध्ये आता 52 धावसंख्येची गरज. वेगवाने चेंडू, लाऊड अपील, बाट लागली कदाचित तेच पंच दर्शवत असताना. एक रन या बॉलवरती मिळते. 1च्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 7 या धावसंख्येवरती. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतर स्कोरबोर्ड थोडस स्टिकी ठेवण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे. चला चला फास्ट खेळा प्लीज. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 वरती. पहिलं षटक 58चं टार्गेट, 19 मध्ये 51. ओ खोलाता चेंडू, खोलात होता चेंडू. LBW ची अपील. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावसंख्येवरती. पहिल्या ओव्हरचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही 8 वरती जाऊन पोहोचलेली. 18 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 18 चेंडूंमध्ये विजयासाठी 50 धावसंख्येची गरज आहे. क्रीडांगणाच्या चौफेर आपण पाहतायत प्रेक्षक आणि फक्त प्रेक्षक जी मेहनत घेतलेली आहे. जाणताराचा क्रीडा मंडळ कासगावनं जरी 5 दिवस रात्र तुमच्या समोर असेल परंतु याच 5 दिवस रात्रींना यशस्वी करण्यामागे मागील भरपूर दिवसांची मेहनत या संपूर्ण सभासदांची राहिलेली आहे. नवनाथजी राऊत यांनी विशेष मेहनत या संपूर्ण स्पर्धेसाठी घेतलेली आहे. संपूर्ण संघांना एकत्रित आणणं, संपूर्ण ऑफिशियल टीमला एकत्रित आणणं ही विशेष मेहनत त्याने घेतलेली आहे. याच पर्वामध्ये नव्हे तर यशस्वी झालेल्या 4ही पर्वांमध्ये नवनाथजी राऊत यांचा खऱ्या अर्थानं विशेष हातभार या संपूर्ण स्पर्धेला लागत आलेला आहे आणि त्या कारणास्तव आपण पाहतात प्रत्येकाचा सिंहाचा वाटा राहिलेला. प्रत्येक जण आपलं 100% एफर्ट्स या नियोजनासाठी आयोजनासाठी देत असतो. त्या कारणास्तव ही स्पर्धा यशाची उंच शिखर गाठताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. धावसंख्या 8 सेकंड ओव्हर मध्ये अवी चौधरी आलेत. ओव्हर नंबर 2 मध्ये 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 मध्ये 50. खोलात होता चेंडू, बराचसा बाहेर आहे. पंच टर्न होत असताना एक्स्ट्रा रन मिळते. वाईट बॉल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या धावसंख्येवर. 18 बॉल मध्ये आता 49 इक्वेशन, म्हणजे प्रत्येक बॉलवरती इक्वेशन आता महत्वपूर्ण ठरणार आहे दोन्ही संघांसाठी. दोन्ही संघांना हार नाहीये मंजूर. दोन्ही संघांना जिंकणे जरूर. आता नाही तर कधीच नाही. पूर्ण वर्षभर कासगाव चषकाची वाट पाहावी लागणार आहे. नो बॉल. पंचांकडून लाऊड कॉल आलेला. ओ डायरेक्ट हिट वरती कदाचित काम तमाम होतं का. नो बॉल. जोरात कॉल दिलेला पंचांना. आपा ऍक्शन रिप्ले सरळ थ्रो झाला होता स्ट्रायकिंग एंडला. क्लोज कॉल होऊ शकला असं. जर डायरेक्ट हिट बनली असते तरी सुद्धा कदाचित सेफ होतं बॅट्समन.
3 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे या 3 धावसंख्येच्या मदतीनं 12 वरती. 9 बॉलवरती आलेल्या 2 धावा. मॅच टर्न व्हायला उशीर लागणार नाही, कारण प्रत्येक क्षणाला रंग बदलणारा खेळ आहे क्रिकेट. नो बॉलचा ऍक्शन रिप्ले. भरपूरच दूर पडलेला ओव्हरस्टेपिंगचा नो बॉल. ओमसा MTC-live.in च्या माध्यमातून एक क्षणक चित्र आपल्याला पाहायला मिळत असतात. वेगानं टाकला चेंडू, शरीरावरती आदळला. सतरा बॉलचा खेळ उर्वरित बाकी आहे 17 मध्ये 46. अमोल चव्हाण आक्रमण करतात. जितका उंच तितकाच लांब. चव्हाण केलं आक्रमण. बॉल सीमा पार. षटकार. इक्वेशन जरी तुम्हाला मोठं दिसत असेल, परंतु जोपर्यंत हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत तुम्हाला कुठलीच धावसंख्या आपल्या संघासाठी विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. कारण चांगला चेंडू असून सुद्धा त्या चेंडूवरती आक्रमण कसं करावं ते या खेळाडूला बरंचसं माहिती आहे. भरपूर व्यावसायिक दर्जाचा खेळ देखील या खेळाडूने खेळलेला. भरपूर महाराष्ट्रभर या खेळाडूनं आपलं नाव लौकिक केलेलं आहे. आता मैदानाच्या आतमध्ये आपल्या गावासाठी लढत असताना 18 धावा. खोला ते चेंडू. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. वाईट बॉल पंचांचा इशारा आलेला. टीमची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती 19 या धावसंख्येवरती. ऍक्शन रिप्ले करण चेंडूचा. व्हाईट बॉल पंच कॉल करत असताना एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 19. प्लीज नो आर्ग्युमेंट विथ द अंपायर. चला, मॅनेजमेंट टीम कडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचत आहे की अंपायरचं डिसिजन विल बी द फायनल डिसिजन. आतापर्यंत विशेष कौतुक करण्यास्पद कामगिरी आमच्या तिन्ही ऑफिशियल पंचांची राहिलेली आहे. टोटल जाऊन पोहोचलेली 19 वरती. 16 चेंडूंचा खेळ बाकी. 16 मध्ये 39 धावसंख्येची गरज आहे. अभि चौधरी बॉलिंग करतात ओव्हर नंबर 2 मध्ये. मागच्या मॅच मध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. कदाचित लक फॅक्टर असावा कॅप घालून गोलंदाजी करणं. कमी गतीने टाकला चेंडू. आणखीन एक एक्स्ट्रा रन. पेस व्हेरिएशनचा फंडा यूज करत असताना अभि चौधरी या ओव्हर मध्ये आणखीन एक एक्स्ट्रा रन दिलेली आहे. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 20 वरती. आता इक्वेशनचा विचार केला. बॉल आता बाकी राहिलेले आहेत. बॉल आता बाकी राहतात ते 16 आणि 16 चेंडूंमध्ये 16 बॉल मध्ये 48. लॉफ करतात. समोर उडवला. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अमोल चव्हाणचा फटका चालला सीमा पार. षटकार. या षटकाराच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 26 वरती. 15 बॉल मध्ये 32 धावसंख्येचं इक्वेशन आहे. 32 फ्रॉम अपकमिंग 15. 15 मध्ये 32. अमोल चव्हाण आक्रमण करत असताना षटकार चौकारांची भाषा बोलत असताना ऍक्शन रिप्ले. किती संयमानं फटका खेळलेला. भरपूर वेळ आहे अमोल चव्हाण यांच्याकडे फटका खेळण्यासाठी. त्या कारणासह आधी फ्रंट फुटला बाहेर निघलं, त्यानंतर पुन्हा एकदा स्टान्स मध्ये येणं, पुन्हा एकदा गार्डवरती येऊन फटका खेळणं हे फार कमी खेळाडूंमध्ये कौशल्य असतं. आणि त्याच कौशल्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमोल चव्हाण. धावसंख्या 26 वरती. 15 चेंडूंमध्ये 32. अभि चौधरी बॉलिंग करतात सेकंड ओव्हर मध्ये. अजून तरी तशा प्रकारची कदाचित गोलंदाजी झाली नसावी, त्या कारणासह स्वतःवरती नाराज आहेत अभि चौधरी. फुल टॉस ऑन साइडला टर्न करतात. चेस खेळाडूसाठी पोहोचलेत. पहिली सिंगल वेगानं कंप्लीट केल्या. 1 रन या बॉलवरती मिळते संघाची.
धावसंख्या पुढे जात असताना जाऊन पोहोचलेली आहे ती 27 वरती. इक्वेशनचा विचार केला आता बॉल बाकी राहिलेले आहेत ते 14 आणि 14 बॉल मध्ये आता विजयासाठी 31 धावसंख्येची गरज आहे. 31 फ्रॉम अपकमिंग 14. जास्तीचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. बघा अजून बरेचसे सामने कव्हर करायचे. आजचे अंतिम दिवस रात्र. आज या स्पर्धेला आपण निरोप देणार आहोत. 27 धावा. लॉफ करतात ऑन साइडला टर्न करतात सहजतेने. खेळाडू डाऊन द बॉल आले त्याने पकडली झेल. फलंदाज बाद. धक्का क्रमांक पहिला बसलेला श्री 11 नेरल मोहचेवाडी टीमला 27 ला पहिला गडी बाद. सत्तावीस वरती धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. अप्रतिम संगीत आपण डीजे मास्टरच्या वतीने ऐकत असताना आणि त्यांच्यासाठी या स्पर्धेचे लाडके आयोजक सन्मान्य श्रीमान किरण शेट राऊत आणि हरीश शेट राऊत यांच्या वतीनं 200 रुपयांचा पारितोषिक आलेला आहे. लाऊड अपील पंचांना बाद इथून घोषित केलेलं आहे. फलंदाज इथून बाद. चला नवीन बॅटर येऊ द्यात. विशेष कौतुक खऱ्या अर्थानं करणं गरजेचं आहे कारण 5 दिवस रात्रींमध्ये भावेशानं चांगली सोय केलेली. खास करून ऑफिशियलची मध्ये आमच्या ऑफिशियल लाईव्हची टीम असू द्यात, आमचा कॉमेंट्री पॅनल असू द्यात, आमचा पंचांचा पॅनल असू द्यात किंवा आमचे स्कोरर मित्र असू द्यात, संपूर्ण यांची जेवणाची चांगली व्यवस्था भावेशच्या वतीनं करण्यात आलेली. आणि कधी भावेशला कुठल्याही गोष्टीची डिमांड केल्याच्या नंतर लगेचच काही गरज असल्याच्या नंतर भावेश त्या ठिकाणी उभे असतात. त्यांचं संपूर्ण ऑफिशियल टीमच्या वतीनं आभार व्यक्त करणं कदाचित गरजेचं आहे कारण जेव्हा जेव्हा ऑफिशियल टीमला काही लागतं पहिलं नाव घेतलं जातं भावेशचं आणि लगेचच भावेश त्या ठिकाणी उपस्थित होत असं. आता देखील काहीतरी नाश्त्याची सोय केलेली जवळपास आपण पाहतात 12:30 वाजलेले आहेत आणि 12:30च्या दरम्यान सुद्धा भावेशनं ऑफिशियलची चांगली सोय केलेली आहे. 27 जावा. आता 12 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 12 मध्ये 31. नवीन फलंदाज मागच्या मॅचचा हिरो करण वाघमारेला प्रमोट करण्यात आलेला आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 27 वरती. 12 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे. 48 संघांचा सहभाग. हळूहळू स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये वळण घेते. दूर शरीरापासून एक्स्ट्रा रन मिळते. वाईट बॉल पंच फिरोज कांसर यांचा इशारा येत असताना टोटल गोज ऑन 28. इक्वेशन मध्ये बदल. 12 मध्ये आता 30 धावसंख्येची गरज आहे. व्हाईट बॉल. 12 मध्ये 30. स्ट्रायकिंग एंडला अमोल चव्हाण. लॉफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला अलॉंग द विकेट खेळत असताना काउफेसला बरोबर चेंडू चालला क्षेत्ररक्षक डीप मध्ये. 1 रन कंप्लीट. कॉल सेकंडचा रनआउटची चान्स आहे. ओ से पोहोचलेले बॅट्समन. भरपूर मोठी रिस्क घेतली होती अमोल चव्हाण यानं. थोडासा वेगानं थ्रो काम तमाम होता. या पावत ऍक्शन रिप्ले. पहिल्याच अटेम्प्ट मध्ये फिल्डरनं सुंदर फिल्डिंग करत
विकेट किपर एंडला थ्रो केला, त्यानंतर थोडासा थ्रो वाईड आला, चौथ्या कव्हरनं तो चेंडू अडवला आणि हे पहा ऍक्शन रिप्ले गॅदर केलं विकेट किपरनं आणि शेवटच्या मोमेंटला फार क्लोज एन्काउंटर होता. बॅट्समन सेफ आहे. 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमचे टोटल ही पुढे जाऊन पोहोचलेली आहे ती आतापर्यंत 30 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी 11 बॉलचा खेळ बाकी राहिलेला. 11 चेंडूंमध्ये 28 धावसंख्येची गरज. 11 मध्ये 28. फुल टॉस आहे. नो बॉल पंचांना कॉल केलेला. ऑन साइडला खेळतात. जेल पकडले डीप मध्ये. एक्स्ट्रा रन या बॉल वरती. नो बॉल. नो बॉल या बॉल वरती. 1+1 या 2 धावा मिळत असताना परेश धुमाळ आणि रियाज मामू यांचं या स्पर्धेच्या ठिकाणी शुभागमन होतं. त्यांना विनंती आपण यावर स्टेजवरती आपला मी सहर्ष स्वागत करत आहोत. 9+1 2 धावा या बॉलवरती मिळतात. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 32 या धावसंख्येवरती. इक्वेशनचा विचार केला 11 बॉलचा आता खेळ बाकी राहिला. 11 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. बॉलिंग करतो ओव्हर नंबर 3 मध्ये निखिल आलेत महत्वपूर्ण षटक फेकण्यासाठी, फ्री हिट एकारांसाठी. फुल टॉस ऑन साइडला व्यवस्थित फायदा उचलू शकलेला नाहीयेत. कदाचित पहिलाच बॉल फेस करत होते करण. एक सिंगल या बॉलवरती मिळते. पुन्हा एकदा रेफर करण्यात आलेलं आहे पंचांकडून. ऑफिशियल पंचांना रेफर करण्यात आलेलं आहे. पंचांच्या वतीने ओव्हर द वेस्ट साठी रेफर करण्यात आलेलं आहे. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर वी हॅव अ ऑफिशियल रिव्ह्यू फॉर ओव्हर द वेस्ट. क्रॉस व्हेरीफाय चेक आपण करूयात. डिसिजन इज पेंडिंग. ओमसाई MTC स्पोर्ट्स या वाहिनीवरती तुम्ही थेट प्रक्षेपण पाहतात आणि ज्याप्रमाणे कामगिरी या संपूर्ण स्पर्धेमध्ये MTC टीमची राहिलेली आहे सर्वांसाठी खऱ्या अर्थानं कौतुक करणं गरजेचं आहे. पंचांचा इशारा आलेला. इट्स अन फेअर डिलिव्हरी. फुल टॉस होता. अगदी स्टिकर वरती लागलेला बॉल. कारण बॅट अँड बॉलचा तितकासा कनेक्शन एलिव्हेशन देऊ शकलेलं नाही आहेत. या बॉलवरती मिळते धाव. एक टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 33 या धावसंख्येवर. डोकेगावचे श्रीमान सरपंच अमोल शेठ भोईर साहेब यांचं आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर देवाबाई भोईर यांचं सुद्धा आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. आम्ही दोन्ही मान्यवरांना विनंती करत आहोत की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे. 2 धावा या बॉलवरती. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 35 वरती. शेवटच्या टप्प्यामध्ये आता मॅच आलेली आहे. इक्वेशनचा विचार केला. पुन्हा एकदा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्ड मध्ये चांगली फिल्डिंग झालेली आहे. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 36 या धावसंख्येवरती. आता बॉल बाकी राहिलेले 8 चेंडूंमध्ये 22 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे महत्वपूर्ण 2 चेंडू आहेत मोहाचीवाडी टीम साठी. 8 बॉल 22 बनवायच्यात. 8 बॉल मध्ये निखिलने जरी सुरुवात थोडीशी वाईट केली होती, वाईड नो बॉलनच केली होती, परंतु त्यानंतर निखिलने केलेलं कमबॅक इज बेटर दॅन सेटबॅक. आणि तो सेटबॅक सेट करत असताना सध्या तर निखिल समोर उडवलाय. लॉंग ऑफला बॉल. क्षेत्ररक्षक त्यांना बीट करून बॉल चालला सळ सीमा पार. मस्तक पे दस्तक. 4 रन. ओमसाई MTC live.in चे फाउंडर संस्थापक श्रीमान अक्षयजी
मात्र साहेबांचं नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूयात. फार कमी वेळामध्ये यशाची उंच शिखर गाठणारी ही वाहिनी, कारण मित्राच्या खऱ्या अर्थानं मित्रांच्या सोबतीनं आणि मित्रांना एकत्रित घेऊन स्थापन केलेली ही वेबसाईट यूट्यूब या सोशल ॲपच्या द्वारे तुम्ही सातत्याने घर बसल्या सामने पाहतायत आणि त्यांचेच फाउंडर या ठिकाणी उपस्थित झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. फुल टॉस आहे, बॅटम बॉलचा संपर्क तितकासा होऊ शकलेला नाहीये. रनआउटच्या स्वरूपामध्ये करण इथून मैदानाच्या बाहेर परततील आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जातील. आता सध्या तरी फलंदाज अमोल चव्हाण, आता प्रेशर वाढलेलं आहे, प्रेशर आता बनलेलं आहे आणि वळवत आता इक्वेशन कडे. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ आता बाकी राहतो. 6 बॉल मध्ये विजयासाठी 18 धावसंख्येची गरज. शेवटचा बॉल सरळ केले पहिल्या अटेम्प्ट मध्ये गॅदर करू शकलेले नाहीयेत आणि त्यानंतर अमोल चव्हाण यांना कळून चुकलं की कुठेतरी छोटीशी चुकी मागणी ठरू शकते. चला चला प्लीज मॅचला स्टार्ट करा प्लीज. 6 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 6 मध्ये 18 धावसंख्येची गरज आहे. हे चित्र तुम्ही ऑन स्क्रीन पाहतायत. कासगाव चषकाचं स्वप्न मागील 5 वर्षांच्या पूर्वी पाहिलं होतं किरण शेठ राऊत आणि हरेश शेठ राऊत यांना, आणि ते स्वप्न अखेर त्याने सत्यामध्ये उतरवलं. जाणता राजा क्रीडा मंडळाची त्यांना उत्तम साथ लाभली आणि त्या कारणास्तव यशाची उंच शिखर गाठणारी ही स्पर्धा आता आलेली आहे 5व्या वर्षामध्ये आणि 5वं यशस्वी पर्व याचं साक्षीदार आपण होत आहोत. हे देखील आपल्यासाठी मोठी गोष्ट आहे. क्षणचित्र तुम्ही पाहतात यांच्यामुळे ही स्पर्धा यशस्वी होऊ शकली. अथक मेहनत राहिलेली संपूर्ण सदस्यांची, कारण दिवसाची रात्र आणि कुठलाही टाइम कुठलाही वेळ न पाहता जाणता राजा क्रीडा मंडळानं या स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे आणि त्या कारणास्तव त्या मेहनतीचं फल त्यांना मिळत असताना म्हणूनच की काय ही स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रभर बहुचर्चित राहिलेली आहे. म्हणूनच की काय ही स्पर्धा तुमची आमची लाडकी बनलेली आहे, तुमची आमची प्यारी बनलेली आहे. आता वळवत मॅच मध्ये इक्वेशन आता बदलते. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. 6 मध्ये 18 धावसंख्येची गरज. सहा बॉल 18. मागच्या मॅच मध्ये मेडन षटक फेकणारा गोलंदाज आलेला मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल 18 धावा. हो शरीरापासून दूर आहे, क्षेत्र सोडलेलं आहे. पाहुयात रन कंप्लीट करण्यासाठी जागा बनवलेली आहे आणि वाईट बॉल पंचांचा इशारा आणि फलंदाज देखील सेफ आहेत. म्हणजे 1+1 2 धावा या बॉलवरती मिळतात. म्हणजे ज्यासाठी टेन्शन घेतलं होतं मागच्या शेवटच्या बॉलवरती अमोल चव्हाण यांना, ते टेन्शन कदाचित दूर होत असताना सहा बॉल मध्ये आता विजयासाठी 16 रनची गरज आहे. पलक 11 सरवली बनाम श्री 11 नेरल मोहचवाडी या दोन टीम मध्ये सुरू आहे मॅच. नरेंद्र दादा गोमारे यांना पुरस्कृत केलेला हा संघ सातत्याने कुठल्याही क्षेत्रामध्ये गेल्याच्या नंतर कुठल्याही विभागामध्ये गेल्याच्या नंतर श्री 11 नावाचा डंका सातत्याने वाजवलेला आहे. आता या कासगाव नगरीमध्ये त्यांना झुंज देताना इथे पलक 11 संघ इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळतोय. 6 बॉलचा आता खेळ बाकी आहे. 6 मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. जयेश वर्सेस अमोल, बेस्ट वर्सेस बेस्ट. टॉप करण्याचा प्रयत्न, जेलची शक्यता, ही कॅच नाही तर कदाचित ही मॅच होऊ शकते. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. पकडलीये जेल, संपवलाय फलंदाज अमोल चव्हाणचा खेळ. 6 मध्ये करायचे होत्या 16. फलंदाज अमोल चव्हाण बॅक टू द डगआउट. गोल्डन चेंडू होता. बॉलर जयेश यांचा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. एकमेव स्पष्ट इरादा होता की षटकारच मारायचा. हे कारणास्तव बॉलची लाईन आणि लेंथ न रीड करता
फटका खेचण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत फलंदाज अमोल चव्हाण. आता 5 बॉलचा खेळ बाकी आहे. 5 बॉलमध्ये 16. 5 बॉलमध्ये 16 रनची गरज असताना नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये 6व्या क्रमांकावरती आलेले आहेत राहुल लाईनकर. मागच्या मॅच मध्ये 2 बॉलमध्ये 5 ची गरज असताना ठोकलेला षटकार. आता 5 बॉलमध्ये 16चं इक्वेशन बाकी आहे. 5 बॉल 16. शरीरापासून दूर ठेवलाय हाफ ट्रॅकर होता. पंचांच्या इशाऱ्याची वाट आपण इथून पाहूयात. फिंगर गोज अप बाय दी अंपायर. राहुल इथून करतील परतीचा प्रवास. आता बॉल बाकी राहते 4. 4 मध्ये 16 धावसंख्येची गरज. संख्येची गरज आहे. मागच्या मॅच मध्ये मेडन षटक आणि या मॅच मध्ये अमोल चव्हाणची विकेट. 100% कमिटमेंट देऊन 100% प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जयेशच्या वतीने सुरू आहेत. आता 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 मध्ये 16 धावसंख्येची गरज आहे. भरपूर पाठीराखे आपण पलक 11 टीमचे पाहतात जे आपल्या संघाला प्रामाणिकपणे सपोर्ट करतात. प्रत्येक बॉलवरती टाळ्यांचा गजर दोन्ही टीमसाठी होतोय. प्रत्येक बॉलवरती नक्कीच आपण पाहतात तर टाळ्या शिट्ट्यांचा आवाज दोन्ही संघांसाठी होतोय. 4 बॉल विजयासाठी 16 धावसंख्येची गरज. वळण घेतो चेंडू. एक्स्ट्रा रन मिळते जयेशला. लाईन मध्ये थोडेसे बदल करण्याच्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन मिळते. मॅच अजून संपलेली नाहीये कारण 4 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे. स्ट्रायकिंग एंडला मुस्तकीन. बॉलिंग करतात जयेश. फिरकीपटू आहे त्या कारणास्तव पूर्ण विश्वास आहे पलक 11 सरवली टीमचा गोलंदाज जयेश वरती. पुढे येऊन खेचण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा पंच टर्न होतात. 1 मोर व्हाईट बॉल. आणखीन एक एक्स्ट्रा रन मिळतीये. आता इक्वेशनचा विचार केला. बॉल बाकी राहते 4. विजयासाठी 14 धावसंख्येची गरज. 4 बॉल 14. चार मध्ये 14 धावसंख्येची गरज आहे. पलक 11 सरवली बनाम श्री 11 नेरल मोचवाडी या 2 टीम मध्ये सुरू आहे रोमांचक मुकाबला. 4 बॉल 14. हाफ ट्रॅकर आहे. बॅटन बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज आणता येतील मैदानाच्या बाहेर. आता 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 3 बॉल मध्ये आता 14 धावेंची गरज. तर या दरम्यान डोकेगावचे सन्माननीय रवींद्रजी भोईर यांच्या या ठिकाणी आगमन झालेलं. आपण स्टेजवरती या आणि त्याचबरोबर दिनेश दादा भोईर आपण सुद्धा यावं. कार्याध्यक्ष असोसिएशनचे ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक जज करतात. वेल जज कॅच. फलंदाजीतून आणखीन एक बाद.
14चं इक्वेशन नवीन फलंदाज अभि मैदानाच्या आतमध्ये. चला चला जास्तीचा वेळ आपण घेऊ नका प्लीज. चौदा धावा इथून बनवायच्यात. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. जयेश तयार. ऑल ऑफ करण्याचा प्रयत्न होता. टर्न होते बॉल समोरून. थोडासा राईज देखील झाला. डॉट बॉल इथून आला. आता शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी राहिलेला आणि जवळपास मॅच मध्ये औपचारिकताच आता बाकी राहिलेला. 2 नो बॉल या पूर्णतः इनिंग मध्ये पडले. 8 वाईड बॉल या पूर्णतः इनिंग मध्ये पडलेले आहेत. ते 2 नो बॉल वरती एकही मोठा फटका येऊ शकलेला नाहीये. शेवटचा बॉल स्विंग याना मिस. मॅच फिनिश. सामना इथून जिंकलेला आहे. पलक 11 सरवली टीम न. हार्ड लक टीम श्री 11 नेरल मोचेवाडी आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम सरवली.